माझं नाव किशोर कुलकर्णी, सिंहगड रोड, पुणे। एक 2 वर्षापूर्वी मला छातीचा दुखण्याचा त्रास होता। 10 मिनिटं जरी मी चाललो रस्त्याने तरी माझी छाती दुखायची, दम लागायचा, मला चालवत नव्हतं। मग पुण्यातल्या एका नामवंत डॉक्टरकडे, कार्डिओलॉजिस्टकडे मी गेलो ट्रीटमेंटला। त्यांनी मला औषध वगैरे दिली। 1-1.5 वर्ष औषध घेतल्यावरती त्यांनी मला परत पुण्यातल्या एका नामवंत हॉस्पिटलमध्ये पाठवलं। तिथे माझी अँजिओग्राफी झाल्यावर त्यांनी मला बायपासचा सल्ला दिला की तुम्ही बायपास करा। तुमच्या छातीमध्ये 3 ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत, 2 70% आणि 1 90% ब्लॉकेजेस आहेत म्हणून असं म्हटल्यावर साधारण माझं आणि घरातल्या लोकांची पाचावर धारण बसली। तर तोपर्यंत इन द मीन टाईम मला सोसायटीले 2-4 लोक येऊन भेटले। त्यांनी मला माधव बागेचा ॲड्रेस दिला। त्याच्यापैकी एक छत्रपती नावाची एक व्यक्ती होती। तो म्हणे किशोर, माझा मेहुणा बायपास झाल्यावर 2 महिन्यात गेला। मी म्हटलं हे काय योग्य काय अयोग्य काय, हे कसं काय ठरवायचं? म्हणून मी खोपोलीला इथे आलो एप्रिल महिन्यामध्ये, साधारण एप्रिल 2012ला। आणि मला लगेच ॲडमिशन मिळाली। कोणातरी ॲडमिशन इथे कॅन्सल झाली त्यावेळा। आणि केवळ एकच जगायचं आहे आपल्याला। ऑपरेशन केल्यावर डॉक्टर पैसे घेतात 4 लाख 5 लाख रुपये, पण तुम्ही जिवंत राहिल्याची गॅरंटी देत नाही। मग म्हटलं ते पैसे आपल्या मुलाबाळांसाठी राहतील ना, आपण जर मेलो तर याच्या माधव बागेत जाऊन ट्रीटमेंट घेऊ। आणि मरणं आणि जिवंत ठेवणं काय जे असेल ते फक्त देवाच्या हातात आहे। मग मी इथे आलो ट्रीटमेंटला। इथे ट्रीटमेंट केला 8 दिवसामध्ये मला प्रचंड फरक जाणवला। लाईफस्टाईलच बदलली पूर्ण। आणि आज या गोष्टीला जवळजवळ 4 महिने झाले। मी 4थ्यांदा चेकअपला इथे आलेलो आहे आत्ता। ज्या दिवशी मी इथे जॉईन झालो त्यावेळेस 3 ते 3.5 मिनिटं फक्त त्या बेल्टवरती चाललो होतो। आजच माझी स्ट्रेच झाली 4थी, तर आज मी जवळजवळ 11:15 मिनिटं त्या टेबलवरती चाललेलो आहे। आणि मलासुद्धा कॉन्फिडन्स स्वतःचा ओन चालतो। मी पुण्याला पर्वतीची टेकडी चढतो आठवड्यातून एकदा आता। आणि मला माधवबागविषयी कोणाला काही नसेल, पण मला खूप आत्मीयता वाटते सध्या की त्यांनी आपल्याला याच्यातनं बाहेर काढला या तब्येतीतनं। त्यामुळे मला जो कोणी भेटतो या व्यवहारामध्ये छातीच्या दुखण्याबाबतीत, मी प्रत्येकाला हेच सांगतो की बाबा तुम्हाला जगायचं असेल ना तर माधवबागेत जा। मरायचं असेल तर ॲलोपॅथिकची ट्रीटमेंट घ्या तुम्ही, कारण गॅरंटेड इथे मनुष्य जगतो असं मला तरी वाटते। आणि ॲलोपॅथिकमध्ये तुम्हाला ते गॅरंटी देणार नाही। 4 लाख रुपये घेतील, ऑपरेशन करतील, सर्व करतील। माझं ॲलोपॅथिक दुश्मन नाही आहे, पण जे काही मला अनुभव आले, 2-4 लोकांनी एक्सपिरियन्स सांगितले ॲलोपॅथिकचे, आणि ते ॲलोपॅथिकचे डॉक्टर सांगतात की 10% रिक्स आहे याच्यामध्ये, तुम्ही जिवंत राहणार किंवा काय। पण मला तर चांगला अनुभव आला आहे माधवबागेचा। आणि माझी इच्छा अशी आहे की या छातीचे दुखणं असू द्या, डायबिटीजचे रुग्ण असू द्या, कोणी पण त्यांनी माधवबागेचा एकदा अनुभव घ्यावा।